आजही राज्याच्या काही भागांमध्ये विजांसह पाऊस, गारपीट पाहायला मिळत आहे. नमस्कार, मी किरण वाघमोडे, एमटेक ॲग्रिकल्चर इंजिनियर साताऱ्याचा आहे. मी तुम्ही पाहतात हवामान अंदाज आणि बातम्या फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनल. आज 3 एप्रिल सायंकाळचे साधारणतः 7 वाजून गेलेत. पाहुयात आज रात्री आणि येत्या काही दिवसात राज्यातील वातावरण कसं राहील, पाऊस केव्हा थांबण्याची शक्यता आहे, सविस्तर अंदाज पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सध्या जे काही कमदाबाचा पट्टा होता, तो दक्षिण भारतातून, दक्षिण मध्य महाराष्ट्रातून मराठवाड्याच्या आसपासून विदर्भाकडे झुकलेला पाहायला मिळत आहे आणि तसाच तो पूर्व भारताकडे गेलेला आहे. त्यासोबत नवीन पश्चिमी आवर्त आलेला आहे. त्याच्याशी निगडीत चक्राकार वारे हे पाकिस्तानच्या आसपासच्या भागांमध्ये आहेत आणि जे बाष्प उत्तर भारतात पोहोचत आहे. त्यामुळे उत्तर भारतात राजस्थान, पंजाब, हरियाणा जोरदार पावसाचे ढग आहेत आणि त्या ठिकाणी गारपीटही होत आहे. मध्य प्रदेशच्या दक्षिण-पूर्व भागांपासून ते विदर्भ, मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या काही भागांपर्यंत आणि इकडे कर्नाटक, केरळपर्यंत पावसाचे ढग हे पाहायला मिळत आहेत. आणि आजही मराठवाड्याच्या काही भागांमध्ये गारपीट झाल्याचं कळतंय. तुमच्याकडे जर पाऊस झाला असेल, तर नक्कीच त्याची अपडेट द्या. आणि आत्ता आपण जर सॅटेलाईट इमेज पाहिली, तर पुण्याचे पूर्वेकडील काही तालुके आहेत. त्यानंतर साताऱ्याचा काही भाग आहे, म्हणजे साधारणतः या ठिकाणी खंडाळ्यापासून ते इकडे कोरेगावचा भाग. पुण्यात जर पाहिलं तर दौंड, बारामतीच्या आसपासच्या भागांमध्ये पावसाचे थोडेफार ढग दिसतायत. अहिल्यानगरच्या दक्षिण भागांमध्ये श्रीगोंदा, श्रीगोंद्याच्या आसपास हलक्या पावसाचे ढग आहेत. कडा, आष्टीच्या आसपास सुद्धा थोड्याफार पावसाचे ढग हे पाहायला मिळत आहेत. त्यानंतर धाराशिवचेही काही भाग आहेत. साधारणतः कळंब, धाराशिवच्या आसपास पावसाचे ढग आहेत. बीडमध्ये दुपारनंतरच पावसाने हजेरी लावली होती आणि आत्ताही सायंकाळी अंबाजोगाई, कैनच्या काही भागांपर्यंत किंवा इकडे परळीच्या आसपासपर्यंत ढगांची दाटी वाढलेली आहे. थोडासा गडगडाट पाऊस होईल. गेवराईकडे सुद्धा गडगडाटी पावसाचे ढग हे सध्या पाहायला मिळत आहेत. मग इकडे बेळगावचा भाग आहे. त्या ठिकाणी सुद्धा संकेश्वरच्या आसपास पावसाचे ढग हे दिसत आहेत. बेळगावच्या पूर्व भागांमध्ये, बेळगाव शहराच्या पूर्व भागांमध्ये सुद्धा पाऊस झाल्याचं कळतंय. लातूरमध्ये सुद्धा थोडेफार ढगाळ वातावरण आहे. दुपारीच वाशिममध्ये आपण अलर्ट सुद्धा दिलता आणि त्याचप्रकारे या ठिकाणी गारपीटही मंगरुळपीरच्या आसपास झाल्याचं कळतंय. तसेच अकोला, अमरावती, वर्धा या ठिकाणी नवीन ढगनिर्मिती आहे. यवतमाळची नवीन ढगनिर्मिती आहे. थोडासा दुपारी संगमनेरच्या आसपास, राहत्याच्या आसपासच्या भागांमध्ये पाऊस झालेला आहे आणि आता त्या ठिकाणी ढग आहेत. पण आता ढगांची तीव्रता ही थोडीशी कमी झालेली आहे. आणि एकूणच आज रात्रीचा जर आपण अंदाज पाहिला, तर जी काही ढगांची वाटचाल आहे, ती थोडीशी उत्तर-पूर्वच राहील. पण काही ठिकाणी अपवाद राहील, की हे ढग थोडेसे आता इकडे खंडाळ्याच्या आसपास ढग विकसित झालते, ते थोडेसे कोरेगावकडे गेले. मग असे थोडेसे अपवाद राहतील. मात्र बऱ्याच भागांमध्ये हे ढग उत्तर-पूर्वेकडेच जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकूणच आज रात्रीचा जर आपण अंदाज पाहिला, तर पुण्याचे जे काही भाग आहेत, दौंड, बारामतीपासून ते मग इकडे कर्जतचा भाग आहे, अहिल्यानगरमध्ये श्रीगोंद्याचा भाग आहे, जामखेड, आष्टीच्या आसपासचे जे भाग आहेत किंवा शिरूर, कासार असेल किंवा इकडे गेवराईचा भाग असेल, गडगडाटाने पाऊस होईल. शेजारच्या पैठणमध्ये सुद्धा थोडासा गडगडाट होण्याची शक्यता राहील. पण पैठणपेक्षा गेवराईकडे शक्यता थोडीशी अधिक आहे. त्यानंतर घनसावंगीच्या आसपासच्या भागांमध्ये सुद्धा गडगडाटी पावसाचे ढग दिसत आहेत. त्यानंतर राहाता आणि कोपरगाव असं छोटासा ढग आहे. हलकेसे थेंब झाले तर होतील किंवा जास्त मोठा पावसाचा अंदाज सध्या दिसत नाहीये. त्यानंतर अकोल्याच्या दक्षिणेकडील जे काही भाग आहेत, तर या दक्षिण भागांमध्ये आपल्याला गडगडाट आणि पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता ही दिसत आहे. त्यानंतर वर्ध्याच्याही काही भागांमध्ये रात्री उशिरा सार्वत्रिक नाही, काही ठिकाणी पाऊस होईल. ही शक्यता धाराशिव, लातूर आणि नांदेडच्या 1-2 ठिकाणी थोडासा गडगडाट होऊ शकतो किंवा नांदेड जाण्यापेक्षा थोडंसं परभणी आणि लातूरच्या आसपासच थोडासा गडगडाट होण्याची शक्यता थोडी अधिक आहे. त्यानंतर वर्धा, नागपूर, यवतमाळ, अमरावती याही भागांमध्ये गडगडाट आणि पाऊस होण्याची शक्यता सध्या दिसते. बाकी इतर ठिकाणी आज काही ढगनिर्मिती झाली नाही. नाशिक जिल्ह्यामध्ये चांगली गोष्ट आहे. वातावरण कोरडं राहिलेलं आहे. आणि इथून पुढचा जर आपण अंदाज पाहिला, तर उद्या 4 तारखेला नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, अकोला, वाशिम, हिंगोली, परभणी, यवतमाळ, नांदेड, चंद्रपूर, गडचिरोली हा जो काही भाग आहे, या ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे. एखाद्या ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नंतर बुलढाणा, अकोला, जळगाव, जालना, बीड, धाराशिव, लातूर स्थानिक ढगनिर्मिती झाली तर 1-2 ठिकाणी गडगडाट आणि पाऊस होण्याची शक्यता थोड्याफार प्रमाणात राहील. तसेच धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, नाशिकचा भाग आहे. सातारा, पुणे, कोल्हापूर, बेळगाव या भागांमध्ये स्थानिक ढगनिर्मितीवरती लक्ष ठेवा. सध्या तर विशेष शक्यता दिसत नाही, मात्र ढगांवरती लक्ष राहू द्या. कोकणात वातावरण पूर्णतः कोरडे राहील. 4 तारखेला राज्यात इतर ठिकाणी विशेष काय धोका नाहीये.
त्यानंतर 5 तारखेचा अंदाज पाहिला तर 5 तारखेला जे काही ढग आहेत, ते पूर्वेकडे निघून जातील. सिस्टम पूर्वेकडे निघून जाण्याचा अंदाज आहे. 5 तारखेला तरीसुद्धा फक्त पूर्व विदर्भात स्थानिक ढगनिमित्तीवरती लक्ष ठेवा. स्थानिक ढगनिमित्ती झाली तर थोडासा गडगडाट होऊ शकतो. अन्यथा विशेष शक्यता नाही. आणि राज्याच्या इतर विभागामध्ये पाऊस होण्याचा अंदाज 5 तारखेला नाहीये. म्हणजे राज्यातील पाऊस हा ओसरतोय. 5 नंतर 6 तारखेचा जरी आपण अंदाज पाहिला, तरी 6 तारखेला सुद्धा महाराष्ट्रात विशेष पावसाचा अंदाज नाही. तिथून पुढे साधारणतः 8 ते 10 तारखेच्या दरम्यान राज्यातील तापमान वाढण्याचा अंदाज आहे. हिमालयावरती नवीन पश्चिमी आवर्त पुन्हा एकदा 6 तारखेनंतर येताना दिसतोय. पण सध्या तरी त्याचा विशेष प्रभाव आपल्या महाराष्ट्राकडे होणार नाही असं वाटतंय. काय बदल झाला तर त्याच्यासुद्धा अपडेट्स आपल्या YouTube चॅनल किंवा Facebook पेजवरती देण्यात येतील. त्यामुळे YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, Facebook पेजला फॉलो करा जेणेकरून नवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. हवामान विभागाचा जर अंदाज पाहिला तर उद्या 4 एप्रिल रोजी जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, अहिल्यानगर, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस होण्याचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिलेला आहे. तर 4 तारखेलाच नंदुरबार, धुळे, नाशिक पूर्व, नाशिक घाटमाता, पुणे पूर्व, पुणे घाटमाता, सातारा पूर्व, सातारा घाटमाता, कोल्हापूर पूर्व, कोल्हापूर घाटमाता, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता वर्तवलेली आहे. पण या जिल्ह्यांना कोणताही धोक्याचा इशारा नाही. आणि मग राहिलेले मुंबईसह कोकणातील जिल्हे याही ठिकाणी पावसाचा कसलाही एक इशारा नाहीये आणि विदर्भाची इतर ठिकाणी सुद्धा इशारे पावसाचे नाहीत. 4 तारखेनंतर 5 तारखेचा जर आपण अंदाज पाहिला तर 5 तारखेला हवामान विभागाच्या अपडेटनुसार अमरावती, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या विदर्भातील जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याचा येलो अलर्ट आहे. तर मराठवाड्यामध्ये नांदेड, हिंगोली आणि परभणी या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिलाय. तर लातूर, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, नाशिक पूर्व आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांना हवामान विभागाने धोक्याचा कोणताही इशारा या ठिकाणी दिलेला नाही. तर उर्वरित जिल्ह्यांमध्ये कसल्याही प्रकारच्या पावसाचा अंदाज किंवा कसल्याही प्रकारे पावसाचे इशारे नाहीत. 6 तारखेचा अंदाज पाहिला तर हवामान विभागाच्या अपडेटनुसार वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा येलो अलर्ट आहे. तर हिंगोली आणि नांदेड या ठिकाणी हलका पाऊस किंवा हलकी गर्जनेची शक्यता आहे. इतर ठिकाणी कसलेही इशारे नाहीत. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. अशाच प्रकारचे हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, पेजला फॉलो करा.